अविनाश आज महत्त्वाची बैठक पार पडली. फक्त मुंबईचीच नाही तर ग्रामीण भागातली ही मंडळींना आज मनसंघ राष्ट्र नाही, सर्वात महत्त्वाचं सन्मान्य राजसाहेबांनी आज संपूर्ण महाराष्ट्रातील प्रमुख पदाधिकाऱ्यांचे जिल्हाध्यक्ष, उपजिल्हाध्यक्ष, तालुका अध्यक्ष, प्रमुख शहर अध्यक्ष यांना सगळ्यांना बोलवलं होतं. त्याप्रमाणे सन्मान्य राजसाहेबांनी मार्गदर्शन केलं. सर्व काही नेते मंडळींना सूचना केल्या, इतर महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांना सूचना केल्या. सर्व महाराष्ट्रातून, सर्व तालुक्यातून सविस्तर अहवाल मागून घेतलेले आहेत. हा एक संपूर्णपणे पुनर्बांधणीचा हा आता आम्ही संपूर्ण घाट घातलेला आहे. आणि तुम्हाला दिसेल ऑलरेडी कार्यकर्त्यांच्यात प्रचंड उत्साह आहे. जिल्ह्यातनं कार्यकर्ते पूर्ण यालाच लागलेले आहेत की कोण कधी कुठे येणार आहे. परंतु तो निर्णय सन्मान्य राजसाहेब ठाकरे घेतील. आणि एकदा आमच्याकडनं अहवाल त्यांच्याकडे गेले साहेबांकडे, आमच्याकडे अहवाल येतील जिल्ह्यातनं, ते अहवाल जी ती टीम आहे ती राजसाहेबांपर्यंत देईल. आणि मग राजसाहेब त्याच्यावर योग्य तो निर्णय घेऊन ठरवतील की स्वतःचा दौरा कधी करायचा. सर, आपण जर बघितलं तर संबोधित करताना राज ठाकरेंनी देखील सांगितलं की प्रत्येक सत्तेला एक एक्सपायरी असते. सध्या महाराष्ट्र हे ICUमध्ये आहे. महाराष्ट्रात तर नाही आहे का ICUमध्ये? ज्या प्रकारचं राजकारण चालू आहे, ज्या प्रकारे सत्ता मिळवण्याकरता लोकांच्या किंवा जनतेच्या मताला कुठल्या प्रकारची किंमत आहे का? आणि जनता याला विटलेली आहे आणि 100% आणि हा सृष्टीचा नियम आहे. प्रत्येकाला एक्सपायरी असतेच, कोणीही असो. त्याप्रमाणे मला वाटतं तुम्हाला जे काय कळलं, तुमची सूत्र जे काय तुम्हाला सांगतात ते तुम्हाला ऐकायला आलं तर त्याप्रमाणे बोलले असावेत. सर, संदीप देशपांडे यांनी आपण बघतो की सध्या तुम्ही एकत्रित दोन्ही ठाकरे बंधूंनी निवडणुका लढल्या होत्या. स्वीकृत नगरसेवक पदाची चर्चा आहे. दोन्ही पक्षाला एकत्रित जर दोन्ही पक्षांनी एकत्रित स्वीकृत नगरसेवक पदावर दावा केला तर 3 मिळू शकतात. जर उद्धव ठाकरे एकटेच गेले तर फक्त 2 नगरसेवक पद मिळू शकतात. तर कुठेतरी मनसेचा पाठिंबा घेऊन 3 नगरसेवक पदरात पाडून घ्यावे आणि जो कुठेतरी अनुशेष तुमचा मनसेचा जागा वाटपामध्ये राहिला होता तो भरून निघावा एका स्वीकृत पदावर. अनुशेष राहिला होता का नाही, ही युती 2 भावांची झालेली होती. 2 पक्ष एकत्र आले होते. कार्यकर्ते जोराने, जोशाने, नेटाने लढलेले होते. त्यामुळे कुठलाही निर्णय असेल तरी तो आमच्या पक्षाकडनं फक्त राजसाहेब ठाकरेच घेतील. तुम्ही काय म्हणताय, स्वीकृत असेल किंवा जे काय असेल तो निर्णय फक्त राजसाहेब ठाकरे घेतील. बाकी माहिती देणं हे आमचं काम आहे. पण यावरच आता मागणी करण्यात आलेली होती की 3 जे स्वीकृत नगरसेवक पद आहे त्यापैकी एक आम्हाला मिळावा, यशवंत केलेकर म्हणाले होते. परंतु उद्धव ठाकरेंनी 3ही नावांवरती शिक्कामोर्तब केलं. नाही, पण बघू ना, आपण निर्णय झाला का या क्षणापर्यंत? फायनल त्यांना झाले, स्वीकृत झाले का ते? मला वाटतं त्याच्यावरती यशवंत असतील, ती संपूर्ण आमचे नगरसेवक असतील, महत्त्वाचे पदाधिकारी असतील आणि राजसाहेब ठाकरे. शेवटी आमच्या दृष्टीने राजसाहेब ठाकरे जेव्हा म्हणतील की हे मला मान्य आहे तेव्हाच ते मान्य होईल. बरोबर आहे. त्यामुळे आमच्या पक्षाचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे जो निर्णय घेतील तो शेवटचा असेल.